राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अतुल मालक पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यातील झाले सर्व सेलचे पक्षप्रवेश। सांगोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज। अतुल मालक पवार। अतुल मालक सांगोला तालुक्याच्या मनातील काळजाचा तुकडा आहे। रामेश्वर मासाळ। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज सांगोला तालुक्यातील विविध जाहीर पक्षप्रवेश व पदाधिकारी निवडी। आज सांगोला तालुक्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्यांची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे असे अतुल मालक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडी संपन्न झाल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला तालुक्याचे प्रभारी पद असलेले रामेश्वर मासाळ यांची या सर्व निवडी प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती। या निवडीसाठी तालुकाध्यक्ष अतुल मालक पवार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्यातील संघटनात्मक बांधणी करण्यासाठी अतुल मालक पवार यांनी चांगले काम केले असल्याचं यावेळी दिसून आले। यावेळी पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला तालुक्याचे प्रभारी असणारे रामेश्वर मासाळ यांनी अतुल मालक पवार यांच्यावर कौतुकाची थाप टाकली। त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पंढरपूर तालुक्यात एक मालक आहेत, दक्षिण सोलापूर तालुक्यात एक मालक आहेत व सांगोला तालुक्यात अतुल मालक आहेत, हे मला आज पहिल्यांदाच माहिती झाली आहे। सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता जरी अजितदादा पवार यांच्याकडे गेला तरी त्यांच्या कामाचा जागेवरच निपटारा करण्याची पद्धत ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये असून याचा मला 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। सर्वसामान्यांच्या कामासाठी झटणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख असून त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलाय। अतुल मालक पवार हे नक्कीच पक्ष वाढीसाठी व संघटना बांधण्यासाठी चांगले काम करतील असा मला ठाम विश्वास असून ते आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जवळा गटातून इच्छुक असून त्यांच्या मागे पक्षाचं पूर्ण ताकद लावण्याचं काम माझं असून ते मी स्वतः लक्ष घालून लावणार असल्याचंही रामेश्वर मासाळ यांनी सांगितलंय। यावेळी सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी व जाहीर पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व तालुकाध्यक्ष अतुल मालक पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी या प्रसंगी केली होती। निरीक्षक म्हणून आलोय। अतुल मालकाजी आणि माझे पहिले चांगले संबंध आहेत। त्यांचाच कार्यकर्ता श्रीकांत साळे आणि मी आता आमच्या मतदारसंघात त्यांना राष्ट्रवादी चिन्हावर उभा करतोय। मालक पक्षाचं काम करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यापासून 1999 पासून पक्षामध्ये काम करतोय। मी का सांगायला लागलोय, मी राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष तालुका म्हणून काम केले, तालुकाध्यक्ष म्हणून काम केले, जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केले आणि 6 वर्ष जिल्हा युवकचा अध्यक्ष म्हणून काम केले। गेले 2 वर्ष मी कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून करतोय आणि परवा दादांनी या 3 तालुक्याची माझ्यावर जबाबदारी दिली। हे का सांगतोय मी, तर अतुल मालक मी आवर्जून सांगेन, मी तुम्हाला काय विचारलं तुमचे तालुका अध्यक्ष निवडून किती दिवस झाले, तर त्यांनी सांगितलं 10 दिवस झाले। माझा अनुभव पक्ष स्थापन झाल्यापासून तालुका अध्यक्षाला जबाबदारी दिल्यानंतर 2 वर्ष कार्यकारिणी झाली नाही। हे का करू शकले, तर हे निस्ते तालुका अध्यक्ष नाहीत, हे तालुक्याचे नेते पण आहेत, म्हणून अजितदादांनी निवड केली। तालुका अध्यक्षाची निवड जिल्हा अध्यक्ष करतो, तालुका अध्यक्ष अधिक त्या तालुक्याचा नेता पण तो असतो, त्याचे राज्याचं नेतृत्व अध्यक्षाची निवड करतं, त्यातले एक अतुल मालक आहे। आणि मला खरंच आनंद वाटला। मी खरं तर दक्षिण, पंढरपूर आणि मंगळवेढाचा निरीक्षक होतो, पण मला पण जिल्हा परिषद लढायचं म्हणून सांगोला माझ्याकडे माझ्या जवळच आहे। निश्चितपणे अतुल मालक जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं मी आहे। शेतकऱ्याच्या समस्या मांडताना तळमळीने मांडल्या, पण मालकाला माहीत असेल नक्कीच आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय नामदार दत्तात्रय मामा बर्णे। अतुल मालकाने हिथं जर मामाची मिटिंग लावायची म्हणलं तर इथं तुमचे प्रांत, तहसीलदार, तुमचे काय PI हे सगळे इथे येतील आणि मालक सांगेल तेच झालं पाहिजे। असं जर नाही मामाने सांगितलं तर पुन्हा मी निरीक्षक म्हणून तालुक्यात येणार नाही। तुम्ही काळजी करू नका, मी असं मोकळं झाल्यासारखं वाटतंय ना भाजपपेक्षा, कोणालाही विचारायची गरज नाही। आता अतुल मालकाने जी दिलेलं लेटर पॅड आहे कमी समजायचं नाही। जनता दरबारात जर ते लेटर पॅड घेऊन गेला ना दादाकड, तुम्ही कुठनं आला विचारणार नाही। तो माणूस जात नाही, पात नाही, धर्म नाही, दलित आहे का, मुसलमान आहे का, मराठा आहे का, धनगर आहे विचारणार नाही, तुमचा फोन लावून कामच करणार। हे माझा अनुभव आहे 20 वर्षात। अतुल मालकाला सारखंच न्यावं असं काही नाहीये, तुम्ही पण त्या पक्षाचा एक भाग आहे, तुम्ही पण त्या पक्षाचा आज मालक झालेला आहे आणि यांनी तुमची कार्यकारिणी करताना तुमच्याकडे काय तर चलाकी आहे म्हणूनच केलेलं असतं। डायरेक्ट असं कुणाला लेटर पॅड डायरेक्ट पद मिळत नसतं।
भविष्यात अतुल मालकाला भक्कमपणे तुम्ही या तालुक्यामध्ये नेता म्हणून जास्तीत जास्त ताकद द्याल आणि या तालुक्यातल्या 3 गटाला तुमच्या संग चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेता येणार नाही, एवढी ताकद हे कार्यकर्ते देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता मी एकच सांगेन, पंढरपूरचा पांडुरंग हा या महाराष्ट्राच्या जनतेचा रत्नजडीत मुकडा आहे. अतुल पवार मालक हे सांगोला तालुक्याच्या युवकाच्या काळजाचा तुकडा आहे, काळजाचा तुकडा आहे. जय हिंद, जय राष्ट्र. तर मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की राजकारणात जोपर्यंत माणसाकडे काहीतरी थोडी चलते तो पण माणूस राजकारण करतो आणि ज्या वेळेला त्याची चलती बंद होते किंवा त्याची परिस्थिती नाजूक होते त्यावेळेला तो माणूस राजकारणात मागं पडला जातो. पण अध्यक्ष, मी आवर्जून सांगू इच्छितो बाबा, राजकारणात येतानाच जर काही जेमतेमच परिस्थितीत असताना मी राजकारणात आलो, पण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रचंड अतोनात माझ्या परिस्थितीची अडचण असताना सुद्धा मी माझ्या इथं सांगोला शहरामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो की या सांगोला तालुक्यामध्ये राजकारण करताना 3 पार्ट्या आहेत. 3 पार्ट्या, 3 आजी आमदार माजी आमदार असे मिळून 3 आहेत. पण या सांगोल्यात आवर्जून मी सांगू इच्छितो की 4था अतुल पवारच फक्त ऑफिस टाकून सातत्यानं की तुमची 9 वर्ष झाली सेवा करतोय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा मी अशीच तुमची सेवा सातत्याने करेन की बाबा, राजकारणात लोक येतात, जिल्हा परिषद सदस्य होतात, पंचायत समिती सदस्य होतात, त्यानंतर पुढच्या वेळेला 7 जिल्हा परिषद होत असताना त्या सदस्यातला किती सदस्य असतात तुम्हाला पण माहित आहे. नवीनच माणूस काढतात नेते, कारण नेत्यांची ही स्टाईल असते. कारण नेत्यांना मी पहिल्यापासून कोळून पेलो. मित्रांनो, माझं जरी माझ्याकडे बघताना तुम्ही एका वेगळ्या नजरेने बघत असला तर राजकीय नेत्यांचा प्रचंड अभ्यास आहे. मी गेले अनेक वर्ष, आता जी महेश म्हटला अगदी बरोबर आहे, महेश दुधाळ हा माझा लहानपणापासूनचा दोस्त आहे. मी ह्या सांगोला तालुक्यापासून एक 50 किलोमीटर किंवा 40 किलोमीटरच्या अंतरावर दुसऱ्या तालुक्यामध्ये 20 वर्ष सातत्यानं तिथं शिक्षणासाठी गेलो, तिथं व्यवसाय केला. व्यवसाय करत असताना सामाजिक राजकीय काम केलं. मित्रांनो, मी त्या तालुक्यात सुद्धा एक चांगली भक्कम पार्टी उभा केली ती. कारण मला हे पहिल्यापासून छंद आहे, हे माझ्या रक्तातच आहे की बाबा राजकारण समाजकारण करणं. त्यामुळं मी तात्पुरता राजकारण करतोय आणि तुम्हाला मला काहीतरी मिळवून घ्यायचं आहे म्हणून राजकारण करतोय असं अजिबात नाही. मला त्यासाठी आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही जे ठेवलेला विश्वास, आज जरी आपण कमी संख्येनं नाही एवढं सातत्यानं मी काम करेन आणि इथून पुढच्या काळात तुम्ही जो विश्वास ठेवताय, जे आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, या निवडणुकीला सामोरे जात असताना मी निश्चित पद्धतीनं परवा दिवशी मुलाखतीमध्ये सांगितलं की बाबा, या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी माझ्यावर दिली. या पार्टीची जबाबदारी देत असताना मी सगळ्यांना समोर मुलाखतीसाठी घेऊन गेलो. मुलाखती सर्वसामान्य माणसांच्या, सर्वसामान्य मुलांच्या, जिल्हाध्यक्ष असतील किंवा बळीराम काकासाठी असतील, यांच्यासमोर मुलाखती दिल्या. मुलाखती देत असताना मला लास्ट भाषण करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला मी आवर्जून सांगितलं की सामान्य कुटुंबातली पोरं राजकारणात आली पाहिजे. कारण राजकारण हे अतिशय सोपा आणि सगळ्यात सरळ मार्ग आहे. कारण जो खरं वागतो, जो सरळ वागतो, त्याला राजकारण लय अवघड नसतं. आपल्याला वाटतं आयला राजकीय माणूस लय फार परिस्थितीने मोठा असतो आणि तोच करू शकतो. ही आपल्या डोक्यातला भ्रम आहे, तेवढा काढला पाहिजे. कारण राजकारण हे सर्वसामान्य माणूस सुद्धा करू शकतो. त्याची विचारधारा काय, त्याच्याकडे विचार काय, त्याच्याकडे करण्याची धाडस आहे का, एवढं जर असेल तर राजकारण करणं फार सोपं आहे. आणि मित्रांनो, आपण राजकारणाची सुरुवात करत असताना आज आपण बाबा पाठीमागं आपण भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो, पण आज काही कारणानं आपण भारतीय जनता पार्टीचं आज केंद्रीय पार्टी असताना, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता असताना सुद्धा आपण तालुका अध्यक्ष पदाचा अध्यक्ष आपण राजीनामा दिला का, तर त्याला राजकारणामध्ये काम करत असताना ज्या लोकांना आपण मोठं झालं नाही पाहिजे वाटतं की बाबा राजकारणात ह्याच्याकडे एक वेगळं स्किल आहे आणि ह्याला आता थांबवलं नाही तर उद्या भविष्यात अडचण येईल, असे लोकांचे विचार होते. ठीक आहे बाबांनो, आम्हाला तुमच्या पार्टीमध्ये मोठं करण्याचं काम होत नसेल तर ठीक आहे, तुमची पार्टी तुम्हाला, या विषयानं आम्ही त्यांचा राजीनामा दिला. आणि आज समोर बसलेले सर्व जे युवक आहेत, तर हे युवक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सांगू इच्छितो की बाबा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची हे विचारधारा आहे हे राष्ट्रवादीमध्ये. त्यामुळं कुठल्याही जाती धर्माचा माणूस या पार्टीमध्ये काम करताना अध्यक्ष लगेच तयार होतो. हे मला जिवंत उदाहरण आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं
ज्या वेळेला मी तालुकाध्यक्षपद मला मिळालं आणि त्यानंतर मी कार्यकारिणी तयार करत असताना सहखुशीनं स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व जाती धर्मातले लोक बाबा आम्हाला ह्या पदावर काम करायचं आहे, आम्हाला त्या पदावर काम करायचं आहे, अशी ही एक पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. हे सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळात करेल. त्यामुळे मी तुम्हाला इथून पुढच्या काळात राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी देण्याचं काम येईल त्यावेळेला मी निश्चित पद्धतीने तुम्हाला संधी देईन. आणि आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं, राजकारण हे फक्त स्वतःच्या नावापुरतं आणि पदापुरतं करायचं नाही. या तालुक्याचा विकास असेल, आपण सातत्यानं आज अध्यक्ष मी सांगू इच्छितो की बाबा मी परवा दिवशी तालुक्याच्या अध्यक्षपदाची निवड झाली म्हणून मला शिरबाईसारख्या ठिकाणी गावामध्ये सत्काराला बोलवलं. तर आज शेतकऱ्यांची काय समस्या, शेतकरी वरिष्ठ पदाच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, प्रत्येकाचा आवाज हा वरिष्ठापर्यंत जात नाही. तर या सामान्य लोकांच्या आवाजासाठीच आपण राजकारण करतोय, कारण सामान्य लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. तर शिरबाईसारख्या ठिकाणी गेला असता काय परवा फार मोठी शेतकऱ्याची अडचण आहे की बाबा लाईट ही समस्या अशी झाली आहे की लाईट आता गरजेची झाली आहे. लाईट ही आपले रोजच्या दैनंदिन वापरत असणारी गोष्ट झाली आहे. तर 6 वाजता आमच्या तालुक्यामध्ये लाईट जाते का 6 वाजता लाईट, सकाळी 6ला. तर ते 6 वाजता लाईट जाते म्हणजे लोक उठायची त्या टायमिंगला लाईट जाते. अध्यक्ष हे विषय का सांगायला लागलोय की बाबा लाईट आता सर्वच जण लोक जर्शीचा किंवा म्हशीचा गोठा आहेत त्या दूध काढण्यासाठी मशीन आहे, लाईट नसली तर त्या मशीनचा उपयोगच होत नाही. तर ह्या शेतकऱ्यांची प्रचंड मोठी समस्या आहे. परवाच्या दिवशी शिरबाईसारख्या ठिकाणी समस्या सांगितली. आवर्जून तुम्हाला माझा काय मी स्वतः कौतुक करतो असं नाही, तर आज बघितलं तर एकतपूर गटामधले शिरबाईपासून भगीरथ लाईट 24 तास वाड्या वस्त्यावर राहील याचा सर्वे करायला आज मी चालू केलं. तर मला यातनं एकच सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड जर झाली असेल या पदाचा चांगलाच उपयोग करीन, एवढंच मी तुमच्या पुढं सांगू इच्छितो. मी पदाचा गैरउपयोग आयुष्यभर केलाही नाही आणि करणारही नाही. राजकारणामध्ये काम करत असताना आता मी सांगितलं की बाबा मधल्या तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.